बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत एसक्यूएल ट्युटोरियल, तेही मराठीमध्ये. चला तर मग आजच्या आपल्या टॉपिकला सुरुवात करूयात. तर आजचा टॉपिक आहे आपला एसक्यूएल डिलीट क्वेरी. येस. तर मागच्या सेशनमध्ये आपण अपडेट क्वेरी बघितली होती. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक खाली देईल, असे तुम्ही नक्की बघा. अदरवाईज माझी पूर्ण प्लेलिस्ट आहे एसक्यूएल ट्युटोरियल मराठीवरती. हे त्याच्यामध्ये तुम्ही नक्की जाऊन बघा, की तुम्हाला सगळं पहिल्यापासूनचे व्हिडिओ तुम्हाला सगळे दिसून येतील. आता एसक्यूएल डिलीट क्वेरी म्हणजे काय ते आपण आज बघणार आहोत. म्हणजेच काय की एसक्यूएल डिलीट क्वेरीचा वापर करून टेबलमधून एक्झिस्टिंग रेकॉर्ड हटवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजेच की काय डिलीट अर्थातच आपल्याला असं कळतंय की आपल्याला काहीतरी डेटा डिलीट करण्यासाठी आपल्याला डिलीट ही क्वेरी यूज करावी लागते. साधारण आपल्या मोबाईलमध्ये डिलीटचा ऑप्शन असतो, पुन्हा आपल्या कीबोर्डवरती पण डिलीटचा ऑप्शन असतो. अशा प्रकारे आपण डिलीट करून टाकतो. पण एसक्यूएल मध्ये डिलीट क्वेरी कशी यूज करायची आहे ते आपल्याला आज बघायचं आहे. म्हणजेच काय की आता निवडलेल्या ओळी हटवण्यासाठी आपण डिलीट क्वेरीसह वेअर क्लॉज देखील आपण वापरू शकतो. अन्यथा आपला सर्व्हर रेकॉर्ड जो आहे तो डिलीट केला जाईल. म्हणजेच की काय, समजा वेअर क्लॉज जर तुम्ही यूज केलाच नाही, म्हणजे कंडिशनही दिलीच नाही तुम्ही की कोणता रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचा आहे, तर काय होणार आहे, अशा पद्धतीने तुमचं पूर्ण जो टेबल आहे तो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डिलीटच होऊन जाणार आहे. पण तुम्हाला पर्टिक्युलर एखादी रो जर तुम्हाला डिलीट करायची असेल, एखादा डेटा जर तुम्हाला पर्टिक्युलर डेटा जर डिलीट करायचा असेल, तर तुम्ही वेअर क्लॉज यूज करू शकता. मग आता ते कसं करायचंय, आता सिंटॅक्स आपल्याला बघता येईल की डिलीट फ्रॉम टेबल नेम वेअर आणि कंडिशन. ओके, सो डिलीट फ्रॉम टेबल नेम म्हणजे काय की टेबलचं नाव, जे तुमचं टेबलचं नाव आहे, लाईक कस्टमर्स टेबल वगैरे वगैरे, तुमचा जो कोणता टेबल तुम्ही केला असेल तो. आणि वेअरची कंडिशन तुम्हाला या पद्धतीने द्यायची आहे. चला तर मग एक एक्झाम्पल आपण करून बघूयात. कन्सिडर द कस्टमर्स टेबल हॅव्हिंग द फॉलोइंग रेकॉर्ड्स. ठीक आहे, म्हणजेच की काय की फॉलोइंग इज अन एक्झाम्पल विच वुड डिलीट अ कस्टमर हुज आय डी इज 6. म्हणजे हा जो माझा कस्टमरचा टेबल आहे, या पूर्ण टेबलमधून मला काय करायचं आहे, आय डी इज 6, म्हणजे आय डी जो 6 वाली आय डी जी आहे, ही पूर्ण 6 वाली आय डी मला नको आहे, मला ती डिलीट करायची आहे. तर मी कसं करणार, तर एसक्यूएल इज इक्वल टू त्यानंतर डिलीट फ्रॉम कस्टमर्स. का बरं डिलीट फ्रॉम कस्टमर्स, म्हणजे टेबल नेम म्हणजे काय की कस्टमर्स. ठीक आहे, वेअर आय डी इज इक्वल टू 6, वेअर आय डी इज इक्वल टू 6. बरं आय डीज का दिले, कारण की आपल्याला आय डी 6 जर आपण सांगतोय त्याला, तर ही पूर्ण रो तो डिलीट करणार आहे. ओके, तर तुम्ही असं पण देऊ शकता की वेअर नेम इज इक्वल टू कोमल, वेअर एज इज इक्वल टू 22, where address is equal to MP, where salary is equal to 4500. म्हणजे तुम्ही कोणतेही कंडिशन देऊ शकता खाली, पण कोणती डेटा आहे, कोणता आपण डिलीट करत आहोत, तो केअरफुली करायचा आहे. अन्यथा तो रेकॉर्ड जो आहे तो परत येणार नाही. तर आपण आपल्या एसक्यूएलच्या सॉफ्टवेअरमध्ये करून आता आपल्याला काय करायचं आहे, आता सपोज मी इथे काय केलेलं आहे की आपला कस्टमरचा टेबल इथे मी ऑलरेडी तुम्हाला खाली दिलेला आहे. आता सिंपल आपल्याला काय करायचं आहे, ती जी क्वेरी आहे आपली, ती क्वेरी इथे संपूर्णपणे टाईप करून घ्यायची आहे. आता इथं आपण जी क्वेरी आहे ती इथे केलेली आहे टाईप. आता तुम्ही आय डी 6 बघू शकता इथे आहे. आता एक्झिक्यूट केल्यानंतर वन रो इज अफेक्टेड. ओके, वन रो काय झालेली आहे, अफेक्ट झालेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला पुन्हा जो आहे आपला टेबल जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. मग आता अशा पद्धतीने काय करणार आपण, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स. ओके, जो तुमचा कस्टमरचा टेबल आहे तो करायचा आहे आणि एक्झिक्यूट करायचा आहे. तर तुमच्या लक्षात येतंय की 1 2 3 4 5 आहे, पण 6 जी आहे ती आपली गेलेली आहे. जी एंट्री होती कोमल नावाची, ती आपल्याला इथे दिसत नाहीये. तर अशा पद्धतीने आपण डिलीट क्वेरीचा इथे उपयोग करत असतो, पण आपल्याला वेअर कंडिशन ही यूज करावीच लागते डिलीट क्वेरी सोबत. जर आपण कस्टमर्स टेबलमधून सर्व रेकॉर्ड डिलीट करू इच्छित असाल, तर आपल्याला वेअर क्लॉज वापरण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजेच की काय, तुम्हाला पूर्णच टेबल जर डिलीट करायचा असेल, तर तुम्हाला वेअर क्लॉज वगैरे वापरायची गरज नाहीये. तर त्याचं सिंटॅक्स असं आहे की डिलीट फ्रॉम कस्टमर्स. म्हणजे डिलीट फ्रॉम कस्टमर्स जर मी आता टाईप केलं, तर माझा हा टेबल पूर्णपणे निघून जाईल. ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा की डिलीट फ्रॉम कस्टमर्स जर तुम्ही केला, तर तुमचा जो कोणता टेबल आहे, जो तुम्ही टाईप केलेला आहे सगळा डेटा, तो काय
होणार आहे पूर्णतः डिलीट होणार आहे. म्हणून मेक शुअर की तुम्ही डिलीट क्वेरीचा जेव्हा आपण यूज करत असतो तेव्हा व्यवस्थित आपल्याला कोणता डेटा डिलीट करायचा आहे ते व्यवस्थित बघायचं आहे. आता डिलीट फ्रॉम कस्टमर्स केल्यानंतर असं येऊ शकतं की कस्टमर्स टेबल वुड नॉट हॅव एनी रेकॉर्ड. कोणतेही रेकॉर्ड्स या कस्टमर्स टेबलमध्ये नाही आहेत. अशा पद्धतीने आपण डिलीट क्वेरीचा वापर एसक्यूएल मध्ये करतो. तर अशा पद्धतीने आज आपण एसक्यूएल मध्ये डिलीट क्वेरी हे बघितली आहे. आय होप तुम्हाला आजची माझी व्हिडिओ व्यवस्थित कळाली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ माझी नक्कीच लवकर येईल. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग.